आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? काय दिसलं? नानी पहिले घरला चल. नानी घरला चल पहिले. भाई भाई सोड नका. तू काय करत नाही? चल पहिले भाई सोड नका. भाई 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 सोड नका. अरे सोड. अरे भाई काय झालं? तू घरला जा आधी. मी तिसरी नाही असोय. मी तुझी आऊस असोय आऊस. अरे तू गेलेला सगळं पैसे तो मका परत देतलो होतो. भाई सोड नका. मका जाऊ. अरे पण भाई मी काय म्हणतो? ये थकल्या. तू पण घरला जा. आणि हे बघ यातलं जर काही बोललास ना तर लक्षात ठेवा. चल भाई भाई सोड नका. भाई मका सोड. भाई मका सोड. भाई मका सोड. भाई मका सोड. मका जाऊ दे. भाई मका सोड. काय झालं? त्यांका सोडत किती आणलात? भाई सोड मका. भाई सोड. नानी तू जर परत थाई गेलीस ना तर तू काय या घरात घेऊच नाही आम्ही. अरे भाई पण काय झालं ता तरी सांग. भाई भाई तो हडक्या मका काय काय देतलो होतो. अरे सोलाला पैसे आपला गेलेला सगळा परत मिळाला असता. तू मका खय खेचून आणलंस रे. ह्यांच्या वगळा हवान ना तुका पण भिकेचे डोळे लागलेत रे. भिकेचे डोळे लागलेत. मका हडक्याकडे जाऊचं असा. मका थंय जाऊचं असा. तोवर मी घरात येऊच नाही. सोड मका भाई सोड. अरे सोड. आयब लय रात झाली. हे जनावर बिनावर असतील ना म्हणून ह्यांच्यानी तुमका आणला. चला घरात चला पहिले तुम्ही. आपण ते उद्या सकाळी जाऊया. हाडके खयच जाऊचो नाही तो थयच असतलो. आपण उद्या सकाळी त्याका भेटूया. चला तुम्ही पहिले आज चला. चल सकाळी जाऊया आपण ते. आता चला 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 सावकाश. काय ती बसल्यात ज्या हवेसाठी हडक्या काय हाडलाय तीच हव आता माझ्या नानीच्या जीवावर उठली. तिका कळणार नाही. हडक्या तिका पैशाची लालूच देऊन तिचा जीव घेतलो. मालक नानीना काय झालंय? त्या अशा खुळावल्यागत वागत्या. माहिती पण काय झालंय नेमकं? आणि तुम्ही असे घाबरल्यासारखे का वाटताय? काय नाही का नानिकनं हडक्या करून तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेऊच्या आणि त्याकरता ती मॅड झाली. पण तिका ठाऊक नाही. हडक्या कडसून काय घेतलं ना तर त्याच्या बदल्यात त्याका काहीतरी देऊक लागतं. नानिक जपूक वया. तिच्या जीवाक धोका. म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? आता मी आणखीन काय सांगू शकणार नाही. फक्त एवढंच सांगतं की नानीवर लक्ष ठेवा. तिका बाहेर जाऊन देऊ नका. इकडे सकाळी सकाळ काय करता? आणि इतक्या खुशीत की का? नाही नाही पहिला एका हैसून बाहेर काढूक होया. शालग्या गो माझ्या चेडवा तू सकाळी सकाळी काय करत? आंबोळे बनवते. अरे वा. म्हणजे आज घरातले सगळी जण 4 घास जास्तीचे खातले. आहे फक्त ह्या घरातले नाही रेडकरांच्या घरातले सुद्धा. म्हणजे म्हणजे ना मी आज खास बाबांसाठी आंबोळे बनवते.
आता ह्यांच्यासाठी आंबोळे? जो माणूस या घरचा पाणी पिऊक तयार नाही त्याच्यासाठी यो महाराणी आंबोळे करतो. काय गे गपशी झालंस? काय नाही गो, तू उठ बाजू बघूया, मी करते आंबोळे. हा अगो तुझ्या बाबांसाठी करते ना, माझ्या हातच्या आंबोळे त्यांना लय आवडतात. तू बाजू खो आहे रवा दे, तू नंतर कधीतरी कर. आज ते का ना माझ्या हातचे खाऊ दे. अगो नाही गो, कसा माहितीया आंबोळी म्हणजे तुझ्या बाबांचा अगदी आवडीचा विषय. तू का म्हणून सांगते या? अगो या जगात कोणाच्या पण हातचे आंबोळे ना त्यांना आवडत नाही, फक्त माझ्या हातचे आंबोळे लागतात म्हणून म्हणते की मी करतोय. मी ना तुझा चिडू असे मी कसा तुझ्या हातची चव ना माझ्या हातात उतारली. आता बघ आंबोळे कसे बनवते ते. आणि ना बाबांका कळाचं पण नाही, ते आंबोळे मी केलंय. आणि काय घे तुका बाबांबद्दल एवढी काळजी आज ऐकून बरा वाटला. हा आहे तू आता बाहेर जा, माका असं लक्ष देऊन दे. कारण कसा तुझ्यावर विश्वास ठेव ना, मी लई मोठी चूक केलंय. आता ह्याच्या पुढे ना हेंका माझ्या सासू सासऱ्यांका आणि बाबांका काय आवडतं ना ता मी करतले. म्हणजे काय म्हणूचा तुका? म्हणजे ना का घरातल्या सगळ्यांची चौकशी असता, पण तुझं गो काय करता, काय खाता, काय पिता या कधी विचारलंस नाही ना? तुका ना कधी त्यांची काय पडलेलीच नाही. आणि हा बघ ह्यो डबो आहे ना मी माझ्या बाबांसाठी भरते. तू याच्यात मध्ये लुडबुड करू नको, सांगून ठेवते. मी का चौकशी करू त्या माणसाची? काय केलं ना त्यांनी आयुष्यात? अगो माझं जावय तालेवार असा, त्यांना म्हटलं हय राहूया, पण नाही, त्यांना ते खुराड्यात राहूचा, तोच त्यांचा हट्ट. आणि याक सांगतोय मी नाही केलं चौकशी, म्हणून त्यांनी पण नाही करायची. एकदा तरी विचारला नाही काय की माझी बायल कशी आ, खायच्या परिस्थितीत जगता, विचारला नाही? आहे चूक ना तुझी असा. खरंच जर तुका माणुसकी असती ना तर आज तू त्यांच्या वांगडा राहुलं असतस. बाईचा ना सौभाग्य ह्योच मोठं तिचं दागिनो असता. आणि कशी का झोपडी असा ना ह्यो ना तिच्यासाठी मोठो महाल असता. तू माका घ्या शिकवत माका? अगो ऐश्वर्या आता तुझ्या पायाशी लोळण घेता ना म्हणून माका शिकवत. त्या बरोबर लागून ना काय अर्थच नाही या. जाऊ दे, हिच्या समोर बोलणं ना लय मोठी चूक आहे. ओय काय हो हाक का मारत? आहे हे आंबोळे काढले ना बाबांनी, तुम्ही खाऊन घेवा. बाबा काय असं बरं. आणि ह्या उपीट उरला ना तिचे 4 काढून घेवा. काढते. हे मी बाबांसाठी देऊन येते. तू खाल्लंस? आहे बाबांनी खाल्ल्याने म्हणजे माझा पोट भरतला. म्हणजे ना जा चला सांभाळून जा. येते आम्ही. जा. आहे काय झाला? सगळं ठीक आहे ना? काय आता काय सांगायचं आणि काय ऐकायचं? बरं महेशराव, मी या घर सोडून जातोय. याच तुमका सांगूचा होता. काय आहे नक्की काय झालं? मला सगळं सांगा, माझ्यापासून काही लपून ठेवू नको. काय सांगायचं आता? तुमची बाळ खरं तर माझाच चेडूआ, पण त्याचा ना आईशीवरचं प्रेम आता कमी होऊ लागलेला असत. सारखा मका घालून पडून बोलत असता. तुम्ही कमवलेल्या ऐश्वर्याचो ना एक मात चढलेलो असा. मका म्हणता कसा सरळ तुझ्या घरात जा. आता मी म्हटलं ठीक आ, तू बाय मालकीनस, तुझं ऐकू कच वया. शालग्या आणि मालकीन लक्षात ठेवा, या घरात ना फक्त मालक असा आणि तो मी असय. त्यामुळे तुम्ही खैच जायचं नाही. बघूया ना तुमच्यासारख्या बाईक या घरातून कोण हाकलून लावता, मग भले ती माझी बायको का असते ना. आहे हे सर म्हणजे नक्कीच हिना यांच्या मनात माझ्याविषयी काहीतरी सांगितलेलं असतं. अहो गरम गरम पोळे केले, खाऊन घेवा ना. वेळ नाही माझ्याकडे. का सांग, ऐक तू आज काय बोललंस.
जी चूक हा ती चूक हा. आणि जी का आपल्या नवऱ्याची काळजी नाही ना, त्या बाईक तिची चूक दाखवणं ह्या प्रत्येक सवासणीचा काम असता. आणि आपल्यात नवरे या बाईचं सर्वस्व असतं. स्वतःच्या औशी कसं बोलतस? लाज वाटत नाही तुका? अगो जी बाई आपल्या घरासाठी झटता तिच्याबद्दल असं बोलतस? तुझ्या हातचा ना माका खाना पण नको. अहो पण गप्प बस. हे सगळं साफ कर. नाही ना चालता हो. या घरात राहूच असत ना तर या बाईक सन्मान देऊ शिक. अगो आवसा ती तुझी आहे. थांबा. या सगळा ना माका 5 मिनिटात साफ व्हाया. चल. बरा झाला. माका या घरातून बाहेर काढू बघत होतस काय? घे भोग आपल्या आता कर्माची फळा. बाबा 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 काय झालं बाबा? अगो माका चाय दिले आणि मी त्या देवळातली कथा सांगित बसलोय. ह्याच्या डोळ्यावर झापड कधी येईल माका कळलीच नाही. तुका बोलवक येणार होतोय इतक्यात तूच इलं. बरं झाला तुमका आणि माका देवान सुबुद्धी दिल्या ना येऊची. ह्यांच्यासाठी ना मी आंबोळे बनवले होते ते घेऊन दिले. बापरे ह्यांच्या अंगात ताप असा. बाबा नो थांबा मी थंड पाण्याच्या घडी घेऊन येते. बाबा इले हा. बाबी तू काय काळजी करू नको आता. अरे तुझा चेडू इला. तुका आता पहिल्यासारख्या ठणठणीत करताला. हा बाबी काय नाही काळजी करू नको. चाल घ्या बाबा चाल घ्या. हे बघा काय काळजी करू. कशाला तुका त्रास? बरं वाटतं ना आता. तुम्ही गप्प बसा. बरं वाटतं आता. बाबा उठा खाऊन घ्या बाबा. उठा आंबोळे आणले. अगो उठा नाही बाबा. सावकाश. खा. चाल घ्या. बायून काय खाल्ला काय? बाबांनो सगळ्यांनी खाले नाही. आधी तुम्ही खावा बघा. बरिया अजून खावा. बाबांनो तुम्ही हैसर एकटे राहा नको ना. तुम्ही माझ्या वांगडा ना वाड्यावर चला. मी ना थैसर तुमची सेवा करीन. आणि पहिल्यासारखे होशात तुम्ही बरे. काय को चढवा तू माका ठणठणीत करशील यावर माझी पूर्ण खात्री असा. पण मी सोयऱ्याच्या दारात व्यवसाय नाही. इकडे लहान असा पण माझा वडलोपार्जित घर असा. माझे पूर्वज या घरात समाधानी नांदले. ती सुद्धा या घरात आनंदाने समाधाने शेवटचा श्वास घेतलाय. बाबांनो सकाळी सकाळी काय अभद्र बोलता सोया. बोलायचं नाही तुमच्या वगळा. चाल घ्या. मी तू काय खरं सांगू माझी एकच इच्छा तो बायकोच इकडे पाठव. त्याच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण असा गो. इतक्या वर्षाचा संसार असं सगळं कसं सुन झालो. बाबांनो आपण नंतर बघूया.
आधी तुम्ही दवाखान्यात चला, तुमका ना डॉक्टरची गरज आ. तू आधी बाहेर पाठव, मगच मी बरा होतो. लय बाबांनो, असं हट्ट नको करू. हा हट्ट नाही आहे, माझी गरज असा. मामा, तुम्ही बाबांची काळजी घेशाल. मी जरा घराकडे जाते आणि आई पाठवून देते अकडे. तू त्याका पाठव, मी हय असं काय काळजी करू नको, मी काळजी घेते त्याची. बाबांनो, काळजी घेवा. येते मी. भाभी तू जरा आराम कर. थांबिलय पड. महेशा, आता तब्येत कशी आहे बाळा? महेशराव, तुम्ही ना उगाच दगदग करू नको. तुमच्यासारख्या काम करणाऱ्या माणसाचं ना ह्याच माका आवडणार नाही की तुम्ही खाण्यापिण्याकडे आधी दुर्लक्ष करतास. आहे किती काळजी करशील माझी? मग हे काळजी वाटता म्हणून काळजी करणार ना. आता घरात इतकी माणसं असत, पण कोण तुमची काळजी करत नाही, मग हे माका काळजी करणं भागच आहे ना. बरा, माझ्या काळजीची किंमत ठेवा आणि येळेवर जेवा आधी. काय ठीक आहे, हा, तुम्ही म्हणशील तसं. या आतमध्ये ठेवा. होय होय. महेश शेठ, ओ महेश शेठ, असाच काय? थकल्या? इतक्या सकाळी सकाळी घाईच तुलस? त्याचं काय हा कामच तसा. या बघा, ह्या काय आता नवीन? ऐवज. कसो ऐवज? हा, सकाळीच सकाळीच घाणवटी किलो होतो, वेळ नको काढूया म्हटलं. सकाळीच सकाळीच याचं दर्शन महेशरावांका होऊकच व्हाया. थकल्या? अरे सकाळी सकाळी तुझ्याकडे लक्ष्मी चालून येईल म्हणायची. अहो, आता तुमच्यासारख्या माणसांची आमच्यावर कृपा, म्हणाल लक्ष्मीची आमच्यावर कृपा. अरे काही काय, पण हरकत नाही. दे घ्यावा. आहे. हा, मी हे दागिने या घरात सुरक्षित राहतील ते फक्त तुमच्या हातात. होय. महेशराव, तुम्ही काय एक काळजी करू नको. हे दागिने असत ना, ते मी प्राणापलीकडे जपतले. खात्री आहे माका, म्हणूनच तुमच्या हातात दिलंय. बरं चला, निघते मी. टाकल्या, चल सोड देतो का? चला. चल. कळली? ह्या घरातली तुमची लायकी कळली? अहो, तुमच्याच जिलान हे दागिने तुमच्याकडे देवच्या बदली माझ्याकडे दिले. एका म्हणतात विश्वास, आणि तो विश्वास असताना तो कमवचू लागता. मी कमवलंय माझ्या जावयाकडनं. बघू तरी काय काय असा आहे तूर. काय सुंदर असं ते डूल.
लय भारी असत. हार हार किती किमती ऐवज असा. तुमका माहिती आहे काय ह्या घरात ह्यो सगळं ऐवज सुरक्षित कसो रावतलो आणि खंय रावतलो. माझ्या अंगावर. कारण माझ्या अंगात कोणीच हात लावू शकणार नाही. बघतय तरी कसा दिसता. सांगा ना कसं दिसतय मी. सांगा बरा दिसतय ना मी. बघलास तुमच्याच घरात तुमच्या जिलाले की कायच किंमत नाही तुमची. शी माझ्याकडे बघा. माझ्याकडे सगळा यो वाढो असा गाडी असा दागिने असत सगळं वैभवाना माझ्या पायाशी खेळता. माझं जावळ माझं प्रत्येक शब्द झेलता. तुमच्याकडे काय असा. सौभाग्य. त्यांच्याकडे त्यांचं सौभाग्य असा.